प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. शिवसेना हायजॅक करण्याचा सर्वात पहिला प्रस्ताव हा खुद्द संजय राऊत यांनी ठेवला होता. एकनाथ शिंदे यांच्या समोर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम ठेवल्याचा जाहीर आरोप महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केल्यानं खळबळ माजली आहे. होय, गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे की संजय राऊत यांनी सर्वात प्रथम शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव एकनाथराव शिंदे यांच्या समोर ठेवला होता. मित्रांनो, बरोबर 3 वर्ष झाली या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या राजकीय फुटीला, ज्याला कोणी बंड म्हणतंय, कोणी त्याला उठाव म्हणतंय, त्या बंडाला, त्या उठावाला बरोबर 3 वर्ष झाली शिवसेना फुटायला. शिवसेना फुटून 3 वर्ष झाली. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच काही घडामोडी घडल्या. शिवसेनेतून फुटून एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. आता सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण शिवसेना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आलेली आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेलं आहे. त्यामुळे अधिकृत शिवसेना म्हणून आज त्यांना मान्यता प्राप्त झालेली आहे. बरं, हे फक्त निवडणूक आयोगाकडूनच त्यांना मान्यता प्राप्त झाली नाही, तर विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी दमदार कामगिरी करत आहे. जेवढे आमदार घेऊन ते बाहेर पडले त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आमदार त्यांनी पुन्हा निवडून आणून, आणि ज्या मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला अगदी पिछाडीवर नेऊन टाकलं. आज उद्धव ठाकरे यांच्याकडं 20 आमदार देखील नाही आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सुमारे 60 आमदारांपर्यंतची एक मोठी फलटण उभी आहे. म्हणजे त्यांनी मताधिकारातून जनतेच्या दरबारात देखील आपली शिवसेना खरी असल्याचे सिद्ध करून दाखवले. मित्रांनो, ह्या 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला फुटून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, उठाव केला, त्या घटनेला 3 वर्ष झाले. या पार्श्वभूमीवर 21 जून रोजी शहाजी बापू पाटील यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाच्या पाठी गुलाबराव पाटील यांनी सुद्धा एक धक्कादायक विधान केलं की त्यावेळेला गुवाहाटीला, म्हणजे शहाजी बापू आणि गुलाब पाटील यांचंही म्हणणं आहे की गुवाहाटीला ज्या आम्ही गेलो तेव्हा आमच्याबरोबर संजय राऊत देखील येणार होते. सर्वात पहिले संजय राऊतांनी तो प्रस्ताव ठेवला होता, परंतु आमच्याबरोबर जे आमदार आलेले होते त्यातल्या सुमारे 30 ते 35 आमदारांनी संजय राऊतांना विरोध केला. त्यामुळे संजय राऊत आमच्याबरोबर येऊ शकले नाही आणि म्हणून संजय राऊत हे नेहमी आमच्या विरोधात चिडचिड करतात, राग व्यक्त करतात, त्याला ते प्रमुख कारण आहे, असा दावा शहाजी बापू पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी तो दावा केलेला आहे. आणि शहाजी बापू पाटील यांनी पुढं असंही म्हटलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये होतील. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून अनेक लोक, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, नेते आमच्या संपर्कात आहे, काही आमदार आमच्या संपर्कात आहे, अनेक शाखा प्रमुख आमच्या संपर्कात आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येणार आहे. अर्थात शिवसेना फुटल्याच्या नंतर जी वक्तव्य शहाजी बापू पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्याकडून आलेली आहे त्यात कितपत खरं कितपत खोटं हे त्यांना माहिती आहे, संजय राऊतांना माहिती आहे.
शहाजी बापू पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी जो दावा केला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक खळबळ माजलेली आहे. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.